पुणे शहरात गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत जप्त केलेले सुमारे 800 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रांजणगाव एमआयडीसीतल्या भट्टीमध्ये हे अंमली पदार्थ नष्ट केले जातील अशी माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त क्षेत्रातल्या 9 पोलीस स्थानकांच्या अंतर्गत एकूण 70 ते 75 गुन्ह्यांमध्ये 788 किलो 954 ग्रॅम अर्थात सुमारे 7.5 कोटींहून अधिकच्या किमतीचे अंमली पदार्थ गेल्या वर्षभरात जप्त करण्यात आले. यामध्ये गांजा, एमडी, एफेड्रिन, कोकेन, एलएसडी, चरस, अफीम, पॉपिस्ट्रॉ, हेरॉईन तसंच गांजा मिश्रित बंटा गोळी यासारख्या अंमली पदार्थांचा समावेश होता. ड्रग फ्री समाज आणि ड्रग फ्री पुणे हे करण्याच्या दृष्टीनं पुणे पोलीस कटिबद्ध असल्याचं अमितेश कुमार म्हणाले. किलोग्रॅमचे एनडीपीएस किंमत अंदाजन 8 कोटी रुपये आहे. त्याचे आज नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे काही प्रोसिजर आहे त्याचे पूर्ण अवलंबन करून जे वेगवेगळे विभाग, पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, एक्साइज, फोरेन्सिक यांचे सगळे आणि पंचांसमक्ष पूर्ण वजन, मोजमाप, कोटाची परवानगी नंतर सगळे प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता रांजणगाव येथे फॅक्टरीमध्ये त्याचे नाश सध्या होणार आहे. ड्रग फ्री समाज, ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय असून याचे मोठ्या प्रमाणात जप्ती मागच्या काळात करण्यात आलेली आहे. ते आज नाश करण्यात येत आहे आणि समाजामध्ये ड्रगचे सेल, ड्रगचे कन्झम्पशन, ड्रगचे पेडलिंग यावर पूर्ण विराम आणण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. देशात